माझी फार दिवसापासूनची इच्छा होती वाळणकोंडीला जायची आणि सह्याद्रीमध्ये महाराजांचा जो चेहरा दिसतो तो पाहायची पण फार इच्छा होती. त्यामुळे आता ठरवलं, म्हटलं लवकर घरी जाऊन का उपयोग नाही, तर म्हटलं जाता जाता आपण वाळणकोंडीला जाऊया. तर आता जाताना आम्ही महाडवरून लेफ्ट घेणार आणि वाळणकोंडीला जायचं आहे. माझी फार इच्छा होती वाळणकोंडीला जायची, पण आता ॲटमॉस्फिअर असं आहे ना, थोडं धुकमय आहे, त्यामुळे परिसर व्यवस्थित दिसेल की नाही माहिती नाही. पण म्हटलं जाता जाता आपण वाळणकोंडीला एक व्हिजिट देऊया. जर नाही काय व्यवस्थित दिसलं तर पुन्हा येऊया. तर मग चला आता महाडपर्यंत जाऊया आणि महाडपर्यंत लेफ्ट मारूया. बरोबर 11:15 वाजलेत आणि आता आपण इथे NH-66 आपण सोडणार आहोत. म्हणजे 11:15 वाजता आपण इथून लेफ्ट घेतो आहे. म्हणजे टाईम कॅल्क्युलेशनला हे बरं पडेल आपल्याला. In 400 meters, turn left onto National Highway 965 DD. Turn left onto National Highway 965 DD. नमस्कार, मी सुशील भेकरे आपला ट्रॅव्हल व्हिडिओ आपले स्वागत करतो ट्रॅव्हल व्हिडिओच्या एका नव्या भागात. तर आता आपण चाललो होतो गावाला माझ्या चिपळूणला. तर जाता जाता म्हटलं आपण वाळणकोंडीला पण जाऊया, म्हणजे अजून एक आपला एपिसोड होईल. तर इथून आपण NH-66 सोडला आहे आणि इथे महाड MIDCला आपण लेफ्ट घेतलेला आहे आणि इथून आपल्याला जायचं आहे वाळणकोंडीला. इथून जवळजवळ 22-23 किलोमीटर आहे वाळणकोंडी. वेळ दाखवते 40 मिनटं. तर मग या प्रवासात सुद्धा तुम्ही आमच्यासोबत राहा, कुठेही जाऊ नका. हा सुंदर रस्ता आहे. फक्त वातावरण थोडंसं निवळलं पाहिजे, थोडंसं क्लिअर झालं पाहिजे, तर आपल्याला महाराजांचं दर्शन होईल त्या डोंगरांमध्ये. ते मला पाहायचं आहे. अगदी विशेष अशी गोष्ट आहे ती. वाळणकोंडीला देवीचं मंदिर आहे. नदीवर एक लोखंडाचा पूल आहे आणि दगडांमधून नदी वाहते पावसाळ्यात. त्यामुळे दगडांना असं छान असं स्वरूप प्राप्त झालेलं आहे तिकडे. आपण कधी आलेलो नाही आहे, तर बघूया आता आज काय परिस्थिती आहे ती. 11:35 झाली आहेत. अजून 20 मिनटं दाखवतात आहे. 11 किलोमीटर शिल्लक आहेत. समोर डोंगर बघा, ते छान दिसत आहेत. तर वातावरण अगदी क्लिअर पाहिजे होतं. असं वातावरण मला वाटतं आपल्याला मेमध्ये मिळेल, पण मेमध्ये पाणी पूर्ण आटलेलं असेल.
तर तिकडे त्या डोहामध्ये ते देवाचे मासे जे असतात ते ती जागा कधीच सोडून जात नाही. कारण पावसाळ्यात तर तुडुंब भरते ती खळई आणि उन्हाळ्यात पूर्ण आटतं पाणी, पण तिथे पाणी नेहमी असतं 12 महिने. तर ते देवाचे मासे त्या जागेवरच असतात, तिथून कुठेच जात नाहीत. चला आता बघूया आता आपण आपल्याला कसा सिनारिओ मिळतोय तो पाहायला. रस्ता तर तुम्ही बघताच आहे, छान आहे अगदी. विचार करा पावसाळ्यात काय असेल इकडचा नजारा. रस्त्यामध्ये आता हे दरड कोसळते, मला वाटतं दगड फोडून काढलेले आहेत. आता डंपर बरोबर उभा आहे त्यामुळे गाडी जाऊ शकत नाही. आता किती वेळाने गाडी काढतोय माहीत नाही. आता फक्त 3 मिनिटावर आहे, 1.5 किलोमीटरवर आहे वाळवंटकोंडी. चला ट्रक निघालेला आहे. 2-3 मिनटं खाल्ली आमची, ठीक आहे. ते पटकन काढला. आता मी रिअल टाईमला स्विच केलेलं आहे. फक्त 1-1.5 किलोमीटर बाकी आहे. हा आहे रॉ कोकण. थँक्यू. आपण कोकणातलेच आहे त्यामुळे आपल्याला माहिती आहे. तो कोकणातला एकदम आतला प्रदेश आहे, तो सगळा असाच असतो. मोस्टली सगळा निर्जनच असतो. मुलं बघा शाळेत कशी बघा लांब लांब एकदम चालत चाललेली असतात. एखाद दुसरी बाईक वगैरे दिसते रोडवरती. आता हा मुंबई गोवा हायवेपासून 23 ते 24 किलोमीटर आतमध्ये. चला आता आपण पोचलेलो आहे जवळजवळ. समोर 300 meters. तो झुलता ब्रिज दिसतोय. Right. हो हेच मंदिर आहे वाळवंटकोंडीचं. लोक आलेले दिसतात. दुकानं आहेत इकडे छोटी छोटी. गाड्या पण आहेत सावलीत उभ्या केलेल्या आहेत लोकांनी. Your destination is on the right. बरोबर 11:55 आपण इथे पोचलोय. आता बघूया आपला इथे किती वेळ जातोय ते.
ये अंगाऱ्याची पोळी घ्यावी पप्पानी घेतलेली. हे बघा देवाचे मासे बघा. आता ह्या अँगलनी दिसत नाही, मी दुसऱ्या अँगलनी पण दाखवीन. हे देवाचे मासे इथेच असतात. किती मोठे मोठे आहेत बघा. आणि ही पूर्ण घळे. आणि पावसाळ्यात मंदिर पाण्यामध्ये जातं. या पूर्ण दगडांच्या वरून पाणी वाहतं. शक्य झाल्यास एकदा पावसाळ्यातही मी येऊन जाईन इथे. पावसाळ्यातला नजारा काही वेगळाच असेल, अगदी खास. आहे की नाही खास जागा, एकदम विशिष्ट जागा आहे ना. ते पहा, ते आपले महाराज आहे की नाही. निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार. खरंच मित्रांनो, फोटोमध्ये आणि व्हिडिओमध्ये फार वेळा पाहिलं आहे, पण इथे प्रत्यक्ष येऊन पाहणे म्हणजे अंगावर अगदी काटा उभा राहतो. आणि त्यात याला निसर्गाची मिळालेली अगदी अजोड अशी साथ. बंपकपणा नाही, भपकेपणा नाही, व्यापारीकरण नाही. अगदी साधं आणि सरळ असं मंदिर आहे. गर्दी नाही, रांग नाही. म्हणून मला कोकणातली अशी छोटी छोटी मंदिरं फार आवडतात. तुम्ही, देव आणि निसर्ग, बस. आणि निसर्ग म्हणजे तरी हो काय, निसर्गाला आपण देवच मानतो. म्हणून कोकणातील देवराई आणि कोकणातील कुंड हा कन्सेप्ट मला फार आवडतो. म्हणून तर कुंड आणि देवराईसारख्या जागांचं पावित्र्य नेहमी आपल्याला राखायला पाहिजे. रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध धबधबा देवकुंड हाही देखील असाच देवाचा एक कुंड आहे. आता तर काय, आपला राखणदार कन्सेप्ट कांतारासारख्या चित्रपटांमुळे जगभर प्रसिद्ध झालेला आहे. तर मित्रांनो, हा निसर्ग जर तुम्हाला अनुभवायचा असेल, इथला रोमांच तुम्हाला जर अनुभवायचा असेल, तर तुम्हाला इथे यावंच लागेल. मुंबई गोवा महामार्गापासून अवघ्या 40 मिनिटांच्या अंतरावर आहे हे ठिकाण. आणि जर पावसाळ्यात तुम्ही आलात तर इथलं सौंदर्य 100 पटीने खुललेलं असेल. या ब्रिजच्या सावलीत खाली काही ग्रामस्थ बायका बसलेल्या होत्या. त्या सांगत होत्या की समोर दिसतोय तो लिंगाणा किल्ला. याचा सुळकाही अगदी कर्नाळा किल्ल्यासारखा आहे, त्यामुळे तो पटकन ओळखता येतो. मला कल्पना होतीच, कारण मी कुठेही गुगल मॅपचा अभ्यास करूनच जातो. या भागाचं नावही दापोलीच आहे, पण तालुका दापोली नाही, मुक्काम दापोली आहे.
मोठ्या मोठ्या पर्यटन स्थळी जाऊन आपण काय पाहतो, हे असेच स्ट्रक्चर पाहतो आणि असंच निसर्ग सौंदर्य पाहतो. आता हे स्ट्रक्चर फार जुनं आहे, पण तरीही हे ठिकाण जगभरातल्या कुठल्याही पर्यटन स्थळापेक्षा कणभरही कमी नाही. काय मग येतोय का मनालीचा फील? फक्त बर्फ पडायचा बाकी आहे. मनालीमधील मणीकरण अगदी असाच स्पॉट आहे. तर नमस्कार मित्रांनो, दुपारचे बरोबर 5 वाजलेलं आहे आता आणि आता आमचं दर्शन वगैरे झालं आहे. आता आम्ही निघणार आमच्या चिपळूणच्या घरी. तर मग चला आता हा व्लॉग वरदायिनी मातेचा आपण इथेच संपवूया. तर मित्रांनो, आयुष्यात कधी संधी मिळाली किंवा नाही मिळाली तर संधी तयार करून तुम्ही या ठिकाणी नक्की या. मुंबई गोवा महामार्गापासून अवघ्या 40 मिनिटांच्या अंतरावर आहे. तुम्हाला वरदायिनी देवी आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं नक्की दर्शन मिळेल. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, आपले चॅनल ट्रॅव्हल बिडूला जरूर सबस्क्राईब करा आणि हो, हाईप नक्की करा. तर मित्रांनो, स्वस्थ रहा, मस्त रहा आणि पाहत रहा आपले चॅनल ट्रॅव्हल बिडू. कीप वॉचिंग आवर चॅनल अँड थँक्स फॉर वॉचिंग.